ऐका हो मंडळी, 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते. या काळात देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचे 9 दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात. अनेक भाविक 9 दिवसामध्ये उपवास देखील करतात. चला जाणून घेऊया या नवरात्रीच्या उपवासाचे काही नियम. नियम क्रमांक 1. नवरात्री पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश म्हणजे आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो. यासाठी सकाळी लवकर स्नान करून प्रार्थना करून त्या दिवसाची आपली सुरुवात करावी. तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचे दर्शन घेऊ शकता. क्रमांक 2. देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे. नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय देखील आहे. पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार 9 दिवसांचा उपवास करतात किंवा पहिला आणि शेवटचा उपवास करतात. शेवटचा म्हणजेच अष्टमीचा उपवास असतो. नियम क्रमांक 3. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना किंवा घटस्थापनाने केली जाते. हा सणातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे. नियम क्रमांक 4. नवरात्री उपवास करणाऱ्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे. जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर देखील झोपू शकता. नियम क्रमांक 5. नवरात्रीत उपवास करणारे झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे देखील टाळावे. शक्य असल्यास 9 दिवस गादीशिवाय झोपावे. नियम क्रमांक 6. नवरात्री उपवास करणाऱ्यांनी ब्रह्मचार्याचे पालन करावे. यासोबतच वागण्यातला क्षमाशीलता आणि अवर्दय आणि उत्साह असायला हवा. उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून खूप दूर राहावे. नियम क्रमांक 7. नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा. माँ दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळी आणि संध्याकाळी आरती देखील करावी. नियम क्रमांक 8. उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ पारायण अवश्य करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी देखील जरूर करावी. नियम क्रमांक 9. नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नखे कापणे, मुंडन करण्यास सक्त मनाई आहे. नियम क्रमांक 10. नवरात्रीत मद्य आणि मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये. ते तामसिक पदार्थाच्या श्रेणीत येतात. नियम क्रमांक 11. नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धता महत्त्वाची नसते, तर विचारांचीही शुद्धता तितकीच महत्त्वाची असते. इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे, नकारात्मक विचार करणे आणि गॉसिपिंग करणे टाळले पाहिजे. नियम क्रमांक 12. नवरात्रीच्या दरम्यान उपवास करणाऱ्याला मासिक पाळी आली असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता. जर स्त्रीला 1 ते 4 दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलश स्थापना किंवा घट ब्राह्मणाद्वारे स्थापित केला जाऊ शकतो. नियम क्रमांक 13. जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली असेल तर अशा स्थितीमध्ये 4 दिवस पूजा करू नका. 5व्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकते. या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी देखील जाऊ नये. नियम क्रमांक 14. या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये. जर महिला 5व्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजा आणि हवन करू नये. या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते. नियम क्रमांक 15. जर तुम्ही सप्तमी किंवा अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून 9 मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या, तरच उपवासाचे पूर्ण फळ मिळते. नियम क्रमांक 16. तुमच्या उपवासाच्या जेवणामध्ये चुकूनही पांढरे मीठ वापरू नका. गहू, तांदूळ यासारख्या धान्यांपासून दूर राहा. कांदा, लसूण यासारखे तामसी पदार्थ टाळा. शेंगा, डाळी, तांदूळ, मैदा, कॉर्नफ्लॉवर, रवा याचे सेवन करू नका. नियम क्रमांक 17. नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे. या आहारामध्ये मांसाहार किंवा जास्त तळलेले इतर प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावे.
ताजी फळे, हंगामी भाज्या खाणे समाविष्ट करावे. सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी देखील कमी होईल. नियम क्रमांक 18. नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात, जसे की बटाटे, रताळे, भेंडी, सुरण, लिंबू, भोपळा, टोमॅटो, काकडी, गाजर इत्यादी. नियम क्रमांक 19. शेवटचा उपवास नवमीला असतो. संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून 5 परड्या भरून उपवास सोडावा. दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या युद्धाशी संबंधित हा सण आहे. वाईटावर चांगल्या विचारांचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. 9 दिवस देवी दुर्गेची आणि तिच्या 9 रूपांची पूजा केली जाते.